ताडासन हे आसन सरळ उभे राहून केले जाते. पायाच्या बोटांवर उभे राहून हे आसन केले जाते. पाठीच्या कणासाठी व उंची वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे. प्रत्येक आसनाचं काही ना काही महत्व आहे. यानंतर आहे वृक्षासन. संतुलन, एकाग्रता आणि पायाची ताकद वाढवण्यासाठी वृक्षासन केले जाते. पश्चिमोत्तानासन. हे आसन केल्याने कंबर आणि पायाच्या स्नायूंना ताण मिळतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो. उष्टासन. पाठीचा कणा ताठ होतो, पचनक्रिया सुधारते, शरीरात ऊर्जा आणि स्फूर्ती मिळते. चक्रासन. मणक्याची लवचिकता वाढवते, छाती व फुफ्फुसे उघडते. पचनक्रिया व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. अर्धमच्छिंद्रासन. पोटाचे विकार दूर करते, आतडे मजबूत करते आणि पचनशक्ती वाढवते.
सर्वच आपण आसन एकत्र करणार आहोत. धनुरासन, भुजंगासन आणि पद्मासन. धनुरासनामुळे संपूर्ण शरीराचा ताण कमी होतो. पोटाच्या अवयवांना धनुरासन उत्तेजित करते. पाठदुखी कमी करण्यास मदत होते. भुजंगासन, पाठीच्या मणक्याला लवचिकता येते. पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि श्वसन संस्थेसाठी हे अतिशय फायदेशीर आहे. पद्मासन, ध्यान धारणेसाठी उत्तम. पायाची लवचिकता वाढवते व मन आणि शरीराची स्थिती एकाग्र करते. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी आसन आपण करायची आहे. ही आसने केल्यामुळे आपली शरीराची आणि मनाची स्थिती उत्तम